नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय भूगोलचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बोर्ड एक्झाम 2026साठी. तर विद्यार्थी मित्रांनो, हा 2025चा पेपर आहे जो मी 2026च्या सरावासाठी एडिटिंग करून महत्त्वाचे प्रश्न सांगत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे सूचना दिलेल्या आहेत. 9 सूचना वाचायच्या आहेत. सर्व भूगोलच्या पेपरात एकच सूचना असतात. त्यानंतर बघा पेपर चालू होईल. बघा पहिलाच प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा. 4 मार्काला आहे. 4 पर्याय म्हणजे 4 प्रश्न दिलेले आहेत. पहिला बघा, भारत व ब्राझील ह्या देशांची राजवट डॅश डॅश प्रकारे होती. तर प्रजासत्ताक तिसरं उत्तर आहे. तर हे परत आहे तसं विधान लिहून इथं रिकामी जागा करून असं लिहून तिथं लिहायचं आहे प्रजासत्ताक. असे सर्व रिकामी जागा लिहायचे आहेत. त्यानंतर बघा दुसरं, हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे डॅश डॅश वारे अडवले जातात. तर अतिथंड. त्यानंतर बघा तिसरं आहे, ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ह्या प्रकारे डॅश डॅश व्यवसायावर अवलंबून आहे. तर कशा तिथे एक. तर त्यानंतर बघा, त्यानंतर आहे चौथी रिकामी जागा, ब्राझीलच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात डॅश डॅश क्रमांक लागतो. तर 5वा. लोकसंख्येने ही 5वाच क्रमांक लागतो. त्यानंतर दुसरा आहे बघा, वेगळा घटक वैका. पहिला आहे क्षेत्रफळासाठी आवश्यक साहित्य. तर कोणता आहे? तिसरं संगणक. त्यानंतर बघा दुसरा आहे ब्राझीलमधील नद्या. गंगा. ब्राझीलमध्ये गंगा नदी नाही. वेगळा घटक वैकायचा आहे. त्यानंतर बघा प्राथमिक व्यवस्था कुठली? पर्यटन. त्यानंतर बघा त्यातच चौथा आहे बघा, वेगळ्या घटकांमधलं वस्तूंच्या केंद्र करण्यासाठी प्रमुख घटक. तर दुसरा आहे प्रतिकूल हवामान. त्यानंतर तिसरा बघा, चूक की बरोबर ते सांगा. कोणतेही 4 मार्काला आहेत. तर बघा एक बघा, पहिलं, भारतातील लोकसंख्येत तरुणाईंचे प्रमाण जास्त आहे. तर उत्तर आहे बरोबर. दुसरं आहे, ब्राझील व भारत ह्या दोन्ही देशात एकवेळी समान ऋतू असतात. तर चूक आहे. त्यानंतर तिसरं बघा, मान्सून ही निक्रो व ॲमेझॉन ह्या नद्यांच्या संगमावरील बंदर आहे. तर बरोबर आहे. त्यानंतर चौथं बघा, ब्राझीलमध्ये लिंगोत्तर जास्त आहे. तर बरोबर आहे. 5वं बघा, ब्राझील हा वाघ व सिंह हे दोन्ही प्राणी असणारा जगातील एकमेव देश आहे. तर चूक आहे. भारत हा जगातील दोन्ही वाघ व सिंह असणारा देश आहे. त्यानंतर चौथा प्रश्न बघा, त्यातला तुम्हास पुरवलेल्या ब्राझीलच्या नकाशास आराखड्यात पुढील घटक दाखवा व चिन्हांची सूची तयार करा. कोणतेही 4 मार्काला. तर बघा, हे पंपास, मानोजा बेट, ब्राझीलची राजधानी पिको दी नर्मेला, पाराना नदी, ही सर्व त्यात उत्तर बघा. प्रश्न चौथ्यातला आहे. इथं बघा असा नकाशा काढलेला आहे. हे बघा, पहिला आहे पंपास, दुसरा आहे मानोजा बेट, परत तिसरा आहे ब्राझीलची राजधानी, चिन्ह पण बघा. चौथा आहे पिको दी नर्मेला, 5वं बघा पॅरोना नदी, 6वं आहे मानोजा राज्य. तर हे नीट बघून घ्या. हे तुम्हाला IMP आहे. तर हे बघा इथं सूची तयार केलेली आहे. सूची पुरली नाही त्यामुळे मी खाली लिहिलेली आहे. हे बघा ही सूची आहे. 6च्या 6 लिहिलेले आहेत. सूची ही नीट बघून घ्या. IMP आहे, मोस्ट IMP आहे नकाशा. तर बघून घ्या, नीट बघून घ्या. मोस्ट IMP आहे हा प्रश्न, नीट बघून घ्या. त्यानंतर बघा त्याचे उत्तर आहे. उत्तर नीट बघून घ्या. त्यानंतर बघा दुसरं आहे, ब्राझीलमधील उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. तर हे IMP आहे प्रश्न मित्रांनो. तर हे जे उत्तर बघा. तर हे बघा, हे त्याचे उत्तर आहे. मोस्ट IMP आहे. उत्तर नीट बघून घ्या. 3 मुद्दे आहेत. IMP आहे, नीट उत्तर बघून घ्या. त्यानंतर आहे बघा तिसरं, ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत. हेही तुम्हाला IMP आहे. तर त्याचे उत्तर बघा. तर हे बघा त्याचे उत्तर आहे. मार्च 2019ला पण आलेलं आहे. तर
3 मुद्दे दिलेले आहेत. उत्तर नीट बघून घ्या. मोस्ट IMP आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हो. उत्तर नीट बघून घ्या. त्यानंतर बघा, चौथा आहे ब्राझीलमध्ये जलमार्गाचा विकास झालेला नाही, तर हे पण IMP आहे तुम्हाला. तर त्याचे उत्तर बघा. तर हे बघा, हे त्याचे उत्तर आहे. मोस्ट IMP आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हे पण. उत्तर नीट बघून घ्या. सर्व उत्तरे नीट बघून घ्या. भौगोलिक कारणामधील IMP आहेत. सर्व उत्तरे नीट बघा. IMP आहे हो पण प्रश्न. त्यानंतर बघा, त्यानंतर दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 4-4 मार्काला. तर मित्रांनो, हे आत्वामध्ये नाही, तर दोन्ही तुम्हाला सोडवायचे आहेत. ते नकाशाही भरायचा आहे आणि हे वाचन करून त्याची उत्तर लिहायचे आहेत. तर नकाशे नीट बघून घ्या. हे सर्व नीट बघून घ्या. आता बघा हे जे प्रश्न, तर वरील नकाशा काय दर्शवतो? तर स्थान व विस्तार. दुसरा आहे बघा, भारतातील सर्वात दक्षिणी टोक कोणते? तर इंदिरा पॉईंट. त्यानंतर तिसरा बघा, भारतातील पूर्व पश्चिम अंतर किती आहे? तर उत्तर बघा 3000 किमी. तर चौथं बघा, भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली आहे? 82.5 पूर्व. तर पाचवं बघा, भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? तर अरबी समुद्र. सर्व उत्तरे नीट बघा व सर्व उत्तरांचे सराव करा. त्यानंतर बघा, तर बघा प्रश्न 5वा, भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 2. 6 मार्काला, 1 3 मार्काला आहे. तर पहिलं बघा, हिमालयातील नद्याबद्दल प्रश्न आहे, तर त्याचे उत्तर बघा. बघा त्याचे उत्तर आहे. उत्तर नीट बघून घ्या. उत्तर नीट बघून घ्या. त्यानंतर बघा दुसरं आहे, ब्राझीलमधील उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. तर हे IMP आहे प्रश्न मित्रांनो. तर हे जे उत्तर बघा. तर हे बघा, हे त्याचे उत्तर आहे. मोस्ट IMP आहे. उत्तर नीट बघून घ्या. 3 मुद्दे आहेत. IMP आहे. नीट उत्तर बघून घ्या. त्यानंतर आहे बघा तिसरं, ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत. हेही तुम्हाला IMP आहे. तर त्याचे उत्तर बघा. तर हे बघा त्याचे उत्तर आहे. मार्च 2019ला पण आलेलं आहे. तर 3 मुद्दे दिलेले आहेत. उत्तर नीट बघून घ्या. मोस्ट IMP आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हो. उत्तर नीट बघून घ्या. त्यानंतर बघा, चौथा आहे, ब्राझीलमध्ये जलमार्गाचा विकास झालेला नाही. तर हे पण IMP आहे तुम्हाला. तर त्याचे उत्तर बघा. तर हे बघा, हे त्याचे उत्तर आहे. मोस्ट IMP आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हे पण. उत्तर नीट बघून घ्या. सर्व उत्तरे नीट बघून घ्या. भौगोलिक कारणामधील IMP आहेत. सर्व उत्तरे नीट बघा. IMP आहे हो पण प्रश्न. त्यानंतर बघा प्रश्न 6वा, खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 6 मार्काला आहे. तर हे बघा, हे दिलेलं आहे. भारत साक्षरता प्रमाण 1981 ते 2016. तर त्याचा आलेख बघा. तर हा बघा त्याचा आलेख आहे. नीट बघून घ्या. IMP आहे. नीट बघून घ्या आलेख. इथे प्रमाण विवरण सर्व लिहायचे आहेत. X अक्ष, Y अक्ष हे सर्व लिहून नीट बघा. इकडेही लिहायचं आहे साक्षरता टक्केवारी काय दिलेली असेल तिथे ती. इथे वर्षभर तिथं असं ह्याच्यात तुम्ही रंगवले तरी चालेल असं सर्व. तर बघून घ्या नीट. नीट बघून घ्या. त्यानंतर बघा त्याच्या आधारे प्रश्न काय विचारलेत.
हे बघा हे प्रश्न विचारले आहेत. वरील आलेखित काय दर्शवते? तर हे बघा हे सगळं उत्तर लिहिलेलं आहे. इथवर उत्तर आहे त्याचे, तर उत्तर बघून घ्या. त्यानंतर दुसरं बघा 1991 साली भारताची साक्षरता किती होती? तर 48.2% हे उत्तर आहे. तर तिसरा 1991 ते 2001 ह्या दशकात भारताच्या साक्षरतेत किती टक्के वाढ झालेली आहे? तर 12.8 ने वाढ झालेली आहे. उत्तर नीट बघून घ्या. त्यानंतर बघा त्यातलाच हा प्रश्न आहे किंवा मध्ये आहे, दोन्हीपैकी एक सोडवायचा आहे. आलेख नाही तर हे. तर बघा दिलेल्या आकृतीचे वाचन करून त्याखाली दिलेले प्रश्नांची उत्तरे लिहा. 6 मार्काला हे 6 प्रश्न दिले जातील. तर बघा हे तुम्हाला दिलेले आहे आकृती, त्याच्या आधारे उत्तर लिहायचे आहेत. तर बघा प्रश्न काय आहेत? पहिला, प्राथमिक व्यवसायात गुंतवलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे? तर भारतात आहे. त्यानंतर ब्राझीलमध्ये जास्त आहे, तर व्यवसायाचे योगदान जास्त आहे. त्यानंतर बघा तिसरा प्रश्न आहे याच्यातला. तिसरा प्रश्न बघा, स्थळ अंतर्देशीय उत्पादनात तृतीय व्यवसायाचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे? तर ब्राझील. त्यानंतर चौथा बघा, ब्राझीलमध्ये कोणत्या व्यवसायाची जास्त लोकसंख्या कार्यरत आहे? तर तृतीय व्यवसाय. त्यानंतर पाचवा बघा, स्थळ अंतर्देशीय उत्पादन तृतीय व्यवसायातील ब्राझीलचे योगदान भारतापेक्षा किती जास्त आहे? तर 10%ने. त्यानंतर सहावा बघा, भारतात तृतीय क्षेत्रातील कार्यरत लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? तर 26.9%. नंतर बघा प्रश्न 7वा आहे, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहा. कोणतेही 2 8 मार्काला आहे. तर पहिलं बघा, क्षेत्रफळ म्हणजे काय? क्षेत्रफळाची पूर्वतयारी कशी कराल? तर हे प्रश्न तुम्हाला IMP आहे. तर त्याचे उत्तर बघा. तर सर्वात पहिल्यांदा हे लिहायचे डेफिनेशन. ही तुम्हाला 1 मार्कालाही विचारू शकतात. हे तुम्हाला IMP आहे. तर बघा काय आहे ती डेफिनेशन नीट बघून घ्या क्षेत्रफळची. त्यानंतर त्याच्या खाली काय लिहायचं आहे? तर बघा त्यानंतर हे बघा हे लिहायचे उत्तर त्याच्या खाली डेफिनेशन नंतर. तर उत्तर नीट बघून घ्या. IMP आहे प्रश्न ह्यो. तर मित्रांनो हा प्रश्न पेपरला येऊ शकतो. उत्तर नीट बघून घ्या. उत्तर नीट बघून घ्या. सर्व उत्तरे नीट बघून घ्या. पहिल्यांदा बघा ठिकाण निश्चिती आहे. दुसरं आहे हेतू निश्चिती. तिसरं आहे अत्यावश्यक कागदपत्रांची पुरवठा. चौथा आहे प्रश्नावली निर्मिती. तर त्याचे सर्व मुद्दे लिहायचे आहे. उदाहरणार्थ ही सर्व लिहायचे आहे. तर त्यानंतर बघा दुसरं आहे स्वातंत्र्य काळात भारत व ब्राझील ह्या देशात कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले? हेही तुम्हाला IMP आहे. तर त्याचे उत्तर बघा. तर हो हे त्याचे उत्तर आहे. नीट बघून घ्या. 4 मुद्दे आहेत. IMP आहे. तर नीट बघून घ्या उत्तर. कुठल्या कुठल्या समस्यांना तोंड द्यावे लागले ते सर्व बघून घ्या. भारत व ब्राझीलचं आहे. उत्तर नीट बघून घ्या. त्यानंतर बघा प्रश्न 30 बघा त्यातलाच, ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागले? तर हेही तुम्हाला IMP आहे. तर त्याचे उत्तर बघा. मोस्ट IMP आहे मित्रांनो हा प्रश्न, मोस्ट IMP. तर त्याचे उत्तर नीट बघा. उत्तर नीट बघून घ्या. मोस्ट IMP प्रश्न आहे ह्यो. 4 मुद्दे दिले आहेत. पर्यावरणाबद्दल आहे. तर नीट बघून घ्या उत्तर. सर्व उत्तरे नीट बघून घ्या सविस्तर उत्तरेमधील. तर विद्यार्थी मित्रांनो हे होते भूगोल विषयाचे बोर्ड एक्झाम 2026 साठीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. हे सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन नीट अभ्यासा जेणेकरून तुम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळतील. हा व्हिडिओ आवडला असल्यास तर लाईक नक्की करा आणि तुमच्या सर्व 10वीच्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या क्वेश्चन पेपरसाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर बोर्ड एक्झाम. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.